बसा बसा बसा. आता तुमचं ते पायामध्ये जे दुखणं होतं डाव्या पायाचं ते पूर्ण गेलं सगळं एकदम क्लिअर झालं. तुम्हाला जी काळजी होती भीती वाटत होती ऑपरेशन नंतर तुमचं इकडे हे जे ह्या ठिकाणी जो हे जे फॅसेट असतं एका ठिकाणी जॉईंट असतो मणक्याचा तुमच्या त्या डाव्या बाजूला हे 4थ्या आणि 5व्या मणक्यामधला हा जो फॅसेट जॉईंट आहे हा खूप वाढला होता. त्यामुळे ती नस तिकडनं बाहेर येणारी दबली जात होती. तर हा फॅसेट पूर्ण काढला आपण. मधली 4थ्या आणि 5व्या मणक्यामधली उशी पूर्ण काढली आणि मग तिथे ते स्क्रूज घालून फिक्स करून आता ते तुमचा मणका एकदम परफेक्ट झालेला आहे. ओके. तुम्हाला आज आपण सोडतोय घरी आणि तुम्हाला तिसऱ्या दिवशी चालवलं आपण. व्यवस्थित झालं सगळं. ओके. एकदम व्यवस्थित. ते आता अजून 10 दिवस पण व्हायचेत ना अजून जेमतेम 1 आठवडा 8 दिवसच झाले. पण आपण शक्यतो आम्ही रुग्णांना असं वाटतं की आपण ऑपरेशन फेल होतं चालता येत नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच चालवलं होतं आपण. तर त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढला असेल. व्हेरी गुड. चालेल चालेल चालेल. ते थोडं फक्त मला तुमचे सगळे रेकॉर्ड ठेवायचं होतं म्हणून मी येऊन फोटो काढले सगळे तुमचे एक्सरेज वगैरेचे आणि काय प्रॉब्लेम नाही. हो पाठवला नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला पेढे अच्छा 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 अच्छा. तर पेशंटकडनं पेढे मिळणं तुम्ही ओपन करा. तुम्ही एक त्यांना पेशंटलाच द्या पहिला पेढा. त्यांना डायबिटीज वगैरे काय नाही ना. नॉट एन इश्यू. कशाचा हां नाही ते झाला आता तो विषय संपला आता. थांबा मी ते ह्यानी चावीनी काढता का हे घ्या चावी हे घ्या. दॅट्स गुड. किती वेळ लागेल आता प्रोसेसला? कशाला आता एक ते काय आहे इन्शुरन्सचं जे आहे त्याला कधी कधी वेळ लागू शकतो. त्याला प्रॉब्लेम आहे ते इन्शुरन्सचं प्रकरण सगळं करायला कधी कधी 7-8 तास लागतात. खूपच त्यांना सांगायचं कमी आहे का खूप चिकटवतं झालं ते काय त्यांना ते सांडायला नको ना. त्यामुळे पेशंटला पहिला पेढा देतो मी तुम्हाला. तुम्हीच खा पेढा. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू. तुम्ही पण घ्या.